मंचर येथील तपनेश्वर स्मशानभूमी परिसरातील प्रलंबित असलेला स्वच्छतागृहांचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. गेल्या काही काळापासून येथील स्नानगृह व टॉयलेटची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली होती, ज्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. मात्र परिसर सुधारणा अंतर्गत येथे आता अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे आधुनिक टॉयलेट युनिट आणि स्नानगृह उभारण्यात आले असून नुकतीच या कामाची मान्यवरांकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या नूतन कामाची पाहणी करण्यासाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, मंचर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष लक्ष्मण थोरात, सरपंच नवनाथ निगोट आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश थोरात यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी उभारण्यात आलेल्या सुविधांचा दर्जा उत्कृष्ट असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या पाहणी दौऱ्यात मंचरमधील दिग्गज नेते आणि नगरसेवकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये राजाबाबू थोरात, नगरसेवक सुनील बानखेले, धनेश मोर्डे, इम्रान अली मीर, नगरसेविका वंदना बानखेले, मालती थोरात, बेबीताई थोरात तसेच प्रवीण मोर्डे, सुहास बानखेले, जगदीश घिसे, सागर काजळे, संजय चिंचपुरे, संजय बानखेले, निलेश गांजळे, गोकुळ पोखरकर, शुभम बानखेले, बंटीशेठ थोरात, विकास बानखेले आणि राहुल पडवळ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्मशानभूमी हा संवेदनशील परिसर असून येथे स्वच्छतेच्या सुविधा असणे गरजेचे होते. जुन्या पडझड झालेल्या शौचालयामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत होता. मात्र आता नवीन स्नानगृह आणि टॉयलेट युनिटमुळे ही समस्या कायमची सुटली आहे. नगरपंचायतीच्या या पुढाकारामुळे मंचरकरांनी समाधान व्यक्त केले आहे. आज या ठिकाणी मंचर नगरीची तपोभूमी या ठिकाणी बऱ्याच दिवसापूर्वीपासून अतिशय या ठिकाणी हेनसाळ होत होती, जेणेकरून या ठिकाणी बाथरूमची सोय, त्यानंतर दसऱ्या विधीचा कार्यक्रम असताना या ठिकाणी आंघोळीची सोय खास करून महिलांकरिता थोडीशी त्याची दुर्दशा झाली होती. या गोष्टीचा विचार करून सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही मिळून नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब व खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील यांच्याकडे या ठिकाणी एक चांगली सुसज्ज अशी एक टॉयलेट युनिट या ठिकाणी व्हावा म्हणून अशी मागणी केली व त्याचा सारासार विचार करून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ₹95 लाख या ठिकाणी मंजूर झाले. आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी एक मंचर शहराच्या वैभवात भर पडणारी अशी एक हे तयार टॉयलेट युनिट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयार झालेलं आहे. आणि आज त्याची पाहणी करण्यासाठी भीमाशंकर सहकारी कारखान्याचे चेअरमन आमचे मार्गदर्शक बाळासाहेब बेंडे नाना असतील, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते असतील, नागरिक सर्व उपस्थित नागरिक असतील, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी पाहणी करण्यात आली. त्याचप्रमाणे निगुटवाडीचे सरपंच असतील, तसेच शेवाळवाडीचे नागरिक असतील, सभापती साहेब असतील, हे सगळे आज या ठिकाणी उपस्थित झाले व त्यानंतर ही अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी युनिटचं काम या ठिकाणी पूर्णत्वावरती आलेलं आहे. येत्या 10-15 दिवसात या ठिकाणी याचं काम पूर्णपणे होऊन नागरिकांना त्याचा उपयोग होईल. व त्याचप्रमाणे आता असं निदर्शनास आलं का या ठिकाणी जे आपण पाहतो ही आपली दसऱ्या विधीचा कार्यक्रम या ठिकाणी होतो, याची थोडीशी दुर्दशा झालेली आहे. तसेच संबंधित अधिकारी बांधकाम खात्याचे पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना काही सूचना दिल्या व त्या सूचनांचं हे करून या ठिकाणी चांगल्या प्रकारची बैठक व्यवस्था, त्यानंतर हे जे सीड असले ते मोठं डोम अतिशय सुशोभीकरण या ठिकाणी करण्यात यावं, अशा अनेक मागण्या या ठिकाणी आम्ही सांगितलेल्या आहेत. आणि लवकरच त्यांच्याबद्दलही चांगला विचार करून या ठिकाणी लवकर मंचर शहरामध्ये एक चांगलं वैभवात भर पडेल असं काम या ठिकाणी नक्कीच येत्या काळात पूर्ण होईल. आणि त्यात शेवाळवाडी व निगोटवाडी यांचाही चांगला हातभार या ठिकाणी कायम असतो. आणि शेवाळवाडी, निगोटवाडी, मंचर सर्व मिळून या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी भविष्यात होईल